कलर्स मराठी वाहिनीवरील सख्या रे मालिकेत वेगळं वळण येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत, कारण यामध्ये सिद्धेश्वरीची एंट्री झाली आहे। सिद्धेश्वरी म्हणजेच मालिकेमधील रणविजयची काकू। बराच काळ बाहेर राहिल्यानंतर आता सिद्धेश्वरी पुन्हा जहागीरदार यांच्या वाड्यावरती आली आहे। रणविजय गायब असल्याचं सिद्धेश्वरीला कळताच ती वाड्यावरती येण्याचा निर्णय घेते। थांबा सिद्धेश्वरी, काय अशा का वागताय तुम्ही? काय केलं आम्ही? हे आम्ही तुम्हाला सांगायला हवं? आता आम्हाला माहित नसेल तर तुम्हीच सांगायला हवं ना। प्राचीला तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय? अहो, मुलखाच्या वेंदळ्या आहेत त्या, त्यांचाच पाय अडखळला आणि कलश उपडा झाला। सिद्धेश्वरी असं ह्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि फारच माज आहे तिला या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे जहागीरदार वगैरे, सून या घराण्याची वगैरे, आणि सगळं तिचं असं म्हणणं आहे की हे सगळं माझ्या ताब्यात असायला पाहिजे। आणि मासाहेब ज्या आहेत म्हणजे रोहिणी हट्टंगडी, त्या चुलत सासू आहे माझी, पण माझा प्रचंड राग आहे त्यांच्यावर। आणि माझी मुलं, माझा मोठा मुलगा त्यांच्याच म्हणजे त्या म्हणतील त्या पूर्व दिशा, माझी मुलगी काही नवऱ्याला सोडून आलेली आहे आणि छोट्या मुलाचा काही पत्ता नाही आहे, त्याच्यामुळे ते सगळ्या अशा गोष्टीमुळे ती सगळ्याचा तिची चिडचिड झालेली असते आणि तो सगळा राग ती त्या सुनेवर काढते, माझ्या सुनेवर। प्राची आले सासूबाई। मा साहेबांना सांग बरं, कलश आम्ही पाडला का तुमच्या चुकीने पडला? सख्यारेमध्ये मी सांगेन की सख्यारे ह्या प्रोडक्शनचं एक म्हणणं आहे की असं सांगणं आहे की खूप पॉझिटिव्हिटी आहे इकडे, खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी हाताळल्या जातात। चिन्मयीला मी खरं तर थँक्स म्हणेन, चिन्मय मांडलेकर, जो याचे सगळं लेखक आणि म्हणजे सगळं संवाद आणि लिहितो आहे, त्याने खूप छान प्रकारे काय म्हणतात त्याला, मांडणी छान केली आहे, माझा ग्राफ चांगला केला आहे माझ्या रोलचा, त्यामुळे खूप मजा येते काम करायला। एंट्री करताना सुद्धा आपण असं काहीतरी एक स्पेशल येतोय असंच ते आवच असा मनात आला होता, त्यामुळे एंट्री करताना साधारण असं झालं होतं, त्यामुळे खूप मजा आली करायला। सिद्धेश्वरी जहागीरदारांच्या वाड्यावर स्वतःची सत्ता गाजवण्याचा कुटील डाव साधण्यात यशस्वी ठरणार की तिचा डाव उधळला जाणार हे आपल्याला लवकरच कळेल। मात्र सुप्रिया पाठारे साकारत असलेल्या सिद्धेश्वरीची खलकी व्यक्तिरेखा याबद्दल आपल्याला काय वेगळेपण वाटते ते सांगा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये। आणि मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी सुप्रिया पाठारे। डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी।